बीजेपी मंत्री गणेश नाइक ने हाल ही में एक बयान दिया था जिसमें उन्होंने डिप्टी सीएम एकनाथ शिंदे का नाम लिए बिना उन पे तीखा हमला करते हुए कहा कि बीजेपी अगर इजाजत देती तो वे शिवसेना प्रमुख का अस्तित्व खत्म कर देते। गणेश नाइक ने कहा था कि अगर बीजेपी मुझे मौका दे दे तो मैं एकनाथ शिंदे का नामो निशान मिटा दूं। भाजपा अनुशासन से चलने वाली पार्टी है, इसलिए वरिष्ठों के आदेशों का वे इंतजार कर रहे हैं। गणेश नाइक के इस बयान के बाद भारी विवाद अब देखने मिल रहा है। इसी पर अब प्रतिक्रिया देते हुए शिंदे की प्रवक्ता नेता ज्योति वाघमारे ने कहा कि एकनाथ शिंदे साहब का नामो निशान मिटाने वाला माई का लाल अभी पैदा नहीं हुआ। नाइक को निशाना बनाते हुए ज्योति वाघमारे ने कहा कि गणेश नाइक खबरदार, इसके बाद अगर आपने एक शब्द भी एकनाथ शिंदे के बारे में कहा तो आपकी धज्जियां उड़ जाएगी। क्या कुछ उन्होंने कहा है सुनिए। और इस समय शिंदे के नेता गणेश नाइक पर काफी आक्रमण। इथून पुढे एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल एक शब्द जरी बोललात ना, उरल्या सुरल्या अब्रूचे धिंडवडे निघतील तुमचे। अरे तुम्ही काय आमचं नामोनिशान साफ करणार? त्यापेक्षा आधी स्वतःचं चारित्र्य साफ करा आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नामोनिशान साफ करणारा माईका लाल अजून जन्माला यायचा आहे। गणेश नाईक, अवकातीत राहा। तुमची ख्याती ही फक्त पक्ष, कपडे आणि बायका वारंवार बदलण्यासाठी आहे। अरे ज्यांच्यावरती बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत, ज्यांच्यावरती विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत, जे स्वतःच्या मुलाला पितृत्वाचं नाव देऊ शकत नाहीत ना, त्यांनी आमच्यावरती बोलूच नये। ज्यांचे फक्त रात्रीच खेळ चालतात ते राजकारणातले अण्णा नाईक म्हणजे गणेश नाईक आहेत। आणि अशा या नायकाचे सगळे काळे धंदे बाहेर काढल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। अलीकडे गणेश नाईकाचा एकच धंदा झालाय की रोज उठायचं आणि एकनाथ शिंदे साहेबांवर भुंकायचं। पण लक्षात ठेवा, हाथी चले बाजार, कुत्ते भोके हजार। आणि मला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सुद्धा सांगायचंय की लवकरात लवकर या राजकारणातल्या भटक्या कुत्र्याची राजकीय नसबंदी करा, नाहीतर आम्ही जरी महायुतीत असलो तरी या पिसाळलेल्या कुत्र्याला म्युनिसिपालिटीच्या गाडीत घालून कसा बंदोबस्त करायचा हे लाडक्या बहिणींना चांगलंच माहिती आहे। इथून पुढे एकनाथ शिंदे साहेबांनी